विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण ज्या पहिलं प्रकरण आपलं आहे ते म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि या साधनामधील आपण पुरातत्वीय साधने कोणती होती किंवा पुरातत्वीय साधने कोणती याबद्दल माहिती पाहिली. ती साधने आपण जवळपास 20 पॉईंटमध्ये माहिती पाहिली आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये. जी पुरातत्वीय साधने भारतीय इतिहास म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्याच पद्धतीने वाङ्मयीन साधन हे सुद्धा भारतीय प्राचीन काळातला इतिहास समजून घेण्यासाठी वाङ्मयीन साधने तेवढ्याच प्रमाणात महत्त्वपूर्ण आहेत. सर्वप्रथम आपण साधने काय होती याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर साधनामध्ये दोन प्रकार होते, पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने. पुरातत्वीय साधनाची माहिती पाहिल्यानंतर नंबरचा पॉईंट पाहिल्यानंतर आता आहे वाङ्मयीन साधने. तर वाङ्मयीन साधने म्हणजे काय? जी साधने लिखित स्वरूपात मांडली गेली, लिहिली गेली आणि त्या साधनाच्या आधारे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यास मदत होते, ती सर्व साधने ही वाङ्मयीन साधने. आणि ही साधने वेगवेगळ्या लिपी भाषा यामध्ये लिखित स्वरूपात मांडली गेली आणि त्या आधारेच वाङ्मय हे निर्मितीस आलं. आता हे वाङ्मय निर्मितीस आलं, हे वाङ्मय वेगवेगळ्या धर्माशी निगडीत होतं. भारतामध्ये जे धर्म होते, प्रमुख धर्म म्हणून ओळखले जात होते, ते म्हणजेच हिंदू धर्म, त्यालाच वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते, नंबर 1. नंबर 2 बौद्ध धर्म, या बौद्ध धर्माबद्दल माहिती. नंबर 3 जैन धर्म. हे तीनही धर्म वाङ्मयीन साधनाशी निगडीत आहेत. म्हणजे या तीनही धर्मामध्ये वाङ्मय निर्माण झालं, वेगवेगळे ग्रंथ निर्माण झाले आणि त्या ग्रंथामध्ये त्या काळाची सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व बाबीची माहिती मांडली गेली आणि तीच साधने प्राचीन काळाचा इतिहास आपल्याला समजून घेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वाङ्मयीन साधने हे एक भक्कम पुरावा, म्हणजे प्राचीन काळातल्या ज्या काही घटना घडामोडी मांडल्या गेल्या त्या सर्व घटना घडामोडी समजून घेण्यासाठी आपल्याला वाङ्मयीन साधनाचा अभ्यास करावा लागतो. आता ही वाङ्मयीन साधने कोणती किंवा आपण कशा पद्धतीने ती इतिहासासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते समजून घेताना या वाङ्मयीन साधनाची भाषा वेगवेगळ्या पद्धतीची आहे. संस्कृत असेल, प्राकृत भाषा असेल, त्याच्यानंतर जी काही ब्राह्मी खरोष्टी लिपी आहे या लिपीमध्ये सुद्धा मांडणी केलेली आढळून येते. वैदिक साहित्य हे सर्वात जास्त हे संस्कृतमध्ये, त्याचबरोबर पाली भाषेमध्ये बौद्ध साहित्य आणि त्याच पद्धतीने जैन साहित्य सुद्धा संस्कृत किंवा अन्य भाषेमध्ये अशा विभागले गेले आणि ती सर्व माहिती ही प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण. व या सर्व साधनाचा अभ्यास आपल्याला वाङ्मयीन साधने कोणती यामध्ये करून घ्यायचे. सर्वप्रथम आपण वाङ्मयीन साधने म्हणजे काय आणि वाङ्मयीन साधनाचं स्वरूप बघितलं. आता या वाङ्मयीन साधनामधला एक एक घटक आपल्याला पाहणं आवश्यक आहे. मी तुम्हाला प्रमुख 3 धर्म भारतातले जे प्राचीन काळापासून एक त्यांची संस्कृती किंवा त्यांचा उदय झाला आणि ते जास्त प्रमाणात भारतात पसरले आणि आजच्या स्थितीमध्ये सुद्धा ते अस्तित्वात आहेत. त्यामधलं सर्वप्रथम आपण वैदिक साहित्य म्हणजे धार्मिक साहित्यामधला एक पॉइंट, म्हणजेच धार्मिक साहित्य म्हणजे काय, हिंदू धर्म हा एक धर्म झाला, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि त्यांच्याशी निगडीत जे साहित्य निर्माण झालं त्याला धार्मिक साहित्य म्हणतात. म्हणजे धर्माशी निगडीत किंवा धर्माचं तत्वज्ञान, धर्माचे जे काही शिकवण असेल ती मांडण्याचं काम केलं त्याला धार्मिक साहित्य म्हणतात. आणि त्याच्यामधलाच
हिंदू धर्माशी निगडीत म्हणजेच वैदिक साहित्य कशा पद्धतीचं होतं याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर बौद्ध साहित्याबद्दलही माहिती पाहिजे. त्यानंतर जैन साहित्याबद्दल माहिती पाहिजे. आणि त्यानंतर नंबर 4चा आहे धर्मनिरपेक्ष साहित्य, म्हणजे कोणत्याही धर्माशी निगडीत नाही पण ते साहित्य मांडलं गेलं. व्याकरण असेल, त्याच्यानंतर खगोलविद्या असेल म्हणजे खगोलशास्त्र असेल, वेगवेगळे प्रवास वर्णन असेल, हे साहित्य म्हणजे धर्मनिरपेक्ष, धर्माशी निगडीत नसणारं साहित्य. म्हणजे हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म या तीनही धर्माचे साहित्य, त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष साहित्य म्हणजे ज्या साहित्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही पण ती माहिती प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या सर्व बाबीची माहिती धर्मनिरपेक्ष साहित्यामध्ये आपल्याला पाहिजे. तर वाङ्मयीन साहित्यामधला नंबर 1चा घटक म्हणजे नंबर 1 पॉइंट तो म्हणजे वैदिक साहित्य. आणि ह्या वैदिक साहित्य कोणकोणते होते याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे वाङ्मयीन साहित्यामधला वैदिक साहित्य काय आहे याबद्दल आपण आजच्या पिरियडमध्ये माहिती पाहू. त्यानंतर बौद्ध असेल, साहित्य असेल, जैन साहित्य असेल आणि धर्मनिरपेक्ष साहित्य, हे वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्याची माहिती पाहणार. तर नंबर 1 वाङ्मयीन साहित्यामधला वैदिक साहित्य. आता वैदिक साहित्य म्हणजे काय? वेद. प्राचीन काळामध्ये जी आजच्या स्थितीमध्ये हिंदू धर्मामध्ये जे काही ग्रंथ आहेत हे सर्व ग्रंथ वेगवेगळ्या वेदाच्या आधारावर किंवा त्याचा आधार घेऊन रचना झाली आहे किंवा ती मांडली गेली आहे. वाङ्मयीन साहित्यामधला जे वैदिक साहित्य आहे, वैदिक साहित्य हे हिंदू धर्माशी निगडीत आहे. आणि या वैदिक साहित्यामध्ये हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा, चालीरीती किंवा हिंदू धर्माशी निगडीत सर्व बाबी मांडल्या गेल्या. आता ह्या वैदिक साहित्यामध्ये मांडलेल्या बाबी ग्रंथरूपात वेगवेगळ्या ग्रंथामध्ये निर्मिती झाली आणि त्यालाच जे 4 वेद म्हणून प्राचीन काळामध्ये निर्मितीस आले ते वेद म्हणजेच वैदिक साहित्याचा मूळ पाया किंवा सर्वप्रथम निर्माण झालेले हे साहित्य म्हणून ओळखलं जातं. आता सर्वप्रथम आपण वैदिक साहित्यामधला पहिला पॉइंट बघणार आहोत. लक्षात घ्या, वाङ्मयीन साहित्यामधला पहिला घटक वैदिक साहित्य आणि या वैदिक साहित्यामधला पहिला घटक वेद. आता वेद, या वेदामध्ये 4 वेद विभागले गेले, म्हणजे हिंदू धर्माशी निगडीत असणारे ज्या काही बाबी आहेत ते मांडल्या गेल्या आणि 4 भागामध्ये विभागले गेलं. आणि ते भाग म्हणजेच 4 वेद. त्याच्यातले 4 वेदाची माहिती पाहत असताना पहिला वेद आहे तो म्हणजे ऋग्वेद. आता ऋग्वेद हा हिंदू धर्मातील किंवा वैदिक धर्मातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून ओळखला जातो. आता या प्राचीन ग्रंथामध्ये जी वेद मंडळातील मंत्र म्हणून ओळखलं जात होतं त्याला सूक्त नावाने ओळखतात. त्याचबरोबर वेदातील जे सूक्त म्हणून होते त्याला ऋचा म्हणून ओळखले जात होतं. आणि या वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये हे प्राचीन काळातील सर्वात प्राचीन असा वेद म्हणून ओळखला जातो. ऋग्वेदातील एक सर्वात प्रथम निर्माण झालेला वेद. आता या वेदाबद्दल माहिती पाहत असताना या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळ, त्याचबरोबर यामध्ये असणारे मंत्र ते म्हणजे 10,580 मंत्र आणि सूक्त हे 1028. आणि या सर्व बाबीतून निर्माण झालेला हा पहिला ग्रंथ म्हणजेच ऋग्वेद. आता हा ऋग्वेद इसवी सन पूर्व 1500 ते 1000
या कालखंडामध्ये निर्मितीस आला. आता या ऋग्वेदाबद्दल माहिती पाहत असताना ऋग्वेदामध्ये विश्वामित्र असेल, वामदेव, अत्रि ऋषी, भारद्वाज ऋषी या जे काही तपस्वी ऋषी असतील त्या काळातले, त्यांच्याबद्दलचं लेखन किंवा त्यांनी मांडलेले त्यांचा उल्लेख आढळून येतो याच्यामध्ये. आणि या ऋग्वेदामध्ये आर्य, अनार्य म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम आलेला आर्य म्हणून ज्याला ओळखलं जातो त्या आर्याचं माहिती दिली. म्हणजे ऋग्वेदामध्ये जे आर्य भारतात होते त्यांची सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, या सर्व बाबीची सुद्धा माहिती दिली. त्याचबरोबर सृष्टी, जीव किंवा जी पृथ्वी निर्माण झाली याच निर्मिती कशी झाली याबद्दल सुद्धा ऋग्वेदामध्ये मांडणी केली. हा विस्तृत असा ग्रंथ किंवा एक वैदिक साहित्य हे सर्वप्रथम निर्माण झालेलं साहित्य आहे. वेदामधला हा पहिलं वेद म्हणजे ऋग्वेद. नंबर 2चा आहे तो सामवेद. आता हा सामवेद इसवी सन पूर्व 1000 ते 600 या कालखंडामध्ये निर्माण झाला. आता या सामवेदाबद्दल माहिती पाहत असताना यामधले मंत्र हे 1810 हे मंत्र आहेत आणि त्यामध्ये असणारे सूक्त म्हणजेच 1549. आता तुम्हाला पुन्हा पुन्हा मंत्र आणि सूक्त हे वेगवेगळ्या पद्धतीने शब्द येतात. म्हणजे एखादा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द म्हणजेच काय आले ते सूक्त किंवा ऋचा. वेद मांडताना वेदमंडळातील जे मंत्र आहेत त्याला सूक्त म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर वेदातील सूक्ताला ऋचा म्हणून ओळखलं जात होतं. आणि हे सर्व सामवेदामध्ये आढळून येते. म्हणजे ज्या पद्धतीने ऋग्वेदामध्ये मी माहिती सांगितली त्याचबरोबर सामवेदामध्ये सुद्धा. आता हा सामवेद कशाशी निगडित आहे तर गायन स्वरूपामध्ये किंवा सामवेदामध्ये जे उद्गाता ऋषी जे असतात म्हणजे अरण्यामध्ये राहून तपस्या, यज्ञयाग, विधी करणारे जे तपस्वी पुरुष यांच्या गायनाचा म्हणजेच मंत्रोच्चार करण्याचा वेद म्हणून सामवेदाला ओळखलं जातं. आता ह्या सामवेदाचा अर्थ लक्षात घेताना की सामवेदामध्ये गायन किंवा मंत्रोच्चार, पाठांतर अशा प्रकारचं रचना आढळून येते. आता या सामवेदामध्ये जे काही यज्ञ याग करताना जे व्यक्ती असतो तो उद्गाता म्हणून ओळखला जातो. म्हणजे यज्ञाची मंत्रोच्चार करणारा व्यक्ती त्याला उद्गाता, आणि तो ऋषितुल्य किंवा तो एक साधक व्यक्ती असेल तो यज्ञाची पूर्ण मांडणी करायचा आणि त्याचं मांडणी केल्यानंतर तो यज्ञ पार पडण्यासाठी वेगवेगळे मंत्र उच्चार करायचे, त्याला उद्गाता म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे ही सामवेदामध्ये यज्ञासंबंधीचं असणारं सर्व माहिती किंवा गायन, मंत्र कसे म्हणायचे ह्या सर्व बाबीची माहिती ही सामवेदामध्ये आढळून येते. हा 2 नंबरचा वेद. नंबर 3चा वेद आहे तो यजुर्वेद. आता यजुर्वेदाबद्दलही माहिती पाहत असताना हा सुद्धा वेद इसवी सन पूर्व 1000 ते 600 या दरम्यान झाला, निर्मितीस आला. आता यजुर्वेदाबद्दल माहिती पाहत असताना हा वेद गद्य रचना म्हणजेच जे काही रचना केलेली आढळून येते त्यामध्ये वेदात धातूचा उल्लेख आढळून येतो. त्याचबरोबर यजुर्वेदामध्ये शुक्ल आणि कृष्ण हे 2 यजुर्वेदाचे 2 भाग पडले गेले. आणि जे काही शुक्ल यजुर्वेद आहे त्याच्यामध्ये केवळ मंत्राचा उल्लेख आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये छंदबद्ध मंत्राबरोबर गद्याचा उल्लेख. म्हणजे गायन ज्या पद्धतीने सामवेदामध्ये होतं त्याच पद्धतीने यजुर्वेदामध्ये
यज्ञाची मांडणी कशी करायची, त्याची आखणी कशी करायची, त्याचबरोबर त्याचे लांबी रुंदी किंवा तो यज्ञ समारंभ पार पाडताना लागणारे साहित्य किंवा जी बाबी असतील त्याचा सर्व माहिती ही यजुर्वेदामध्ये आढळते. म्हणजे एखादा यज्ञ करायचा आहे तर त्या यज्ञामध्ये लागणाऱ्या साहित्याची पूर्ण माहिती, त्याचबरोबर यजुर्वेदात धातूचा उल्लेख सुद्धा आढळून येतो. आणि यावरून काय समजतं तर वैदिक काळामध्ये वेदाचं तत्वज्ञान किंवा वेदाची परंपरा होती ही पूर्ण मांडणी ही यजुर्वेदामध्ये आढळून येते. हा तिसरा वेद. आता नंबर 4चा वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. आता अथर्ववेदाची माहिती पाहत असताना अथर्ववेदामध्ये हा सुद्धा वेद यजुर्वेदाच्या कालखंडातच ओळखला जातो निर्मिती सालीला. आणि या वेदाबद्दल माहिती पाहत असताना 40 अध्याय, त्याचबरोबर 731 याच्यामध्ये सूक्त आढळून येतात आणि त्याचबरोबर 5849 ज्या काही मंत्र असेल त्यांचा उल्लेख आढळून येतो. हा अथर्ववेद अन्य वेदापेक्षा 3 वेदापेक्षा वेगळा आहे. जे ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे यज्ञ विधी आणि या वैदिक तत्वज्ञान, यज्ञ कसा करायचा, गायन कसं करायचं, या सर्वांशी निगडीत ही 3 वेद आहे. पण जो अथर्ववेद आहे या 3ही वेदापेक्षा वेगळा आहे. कारण या वेदामध्ये जी आपण अंधश्रद्धा म्हणतो, अंधविश्वास, रूढी, परंपरा, त्याच्यानंतर जे जादूटोणा म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक बाबी, त्याच्यामध्ये ज्या अघोरी प्रथा आहेत या सर्व प्रथेचा वापर किंवा जी माहिती दिलेली आहे, म्हणजे जी आपण अंधश्रद्धा म्हणतो, रूढी परंपरा, जे वेगवेगळ्या यज्ञ आहुती देणं किंवा बळी प्रथा, अशा वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा ज्या आपण म्हणतो ह्या अथर्ववेदामध्ये मांडणी केलेली आढळून येते. म्हणजे अथर्ववेदामध्ये ही माहिती आढळून येते. हे झालं वैदिक साहित्यामधले हे 4 वेद. या वेदाची माहिती पाहत असताना आपल्याला वेद हे वैदिक साहित्याचं किंवा वैदिक धर्मातलं एक 4 प्रमुख असे वेद म्हणून ओळखले जातात. आणि ते वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. आणि हे वेद वैदिक संस्कृती कशी होती, त्यामध्ये सामाजिक स्थिती कशी होती, धार्मिक स्थिती कशी होती, राजकीय स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, या वेदाच्या माध्यमातून आपल्याला समजण्यास मदत होते. म्हणजेच हे वाङ्मयीन साधन झालं. म्हणजे वैदिक काळामध्ये, पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये, म्हणजे वेद निर्मिती झालेल्या कालखंडामध्ये समाज रचना कशी होती, तिथल्या रूढी परंपरा कशा होत्या, धर्माला स्थान कशा पद्धतीचं होतं, हे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. म्हणजे हे 4 वेद हे प्राचीन भारताच्या इतिहासाचे एक वैदिक साहित्यामधलं वेद हे एक वाङ्मयीन साधन म्हणून उपयोगास येतं. म्हणजे हे झालं वाङ्मयीन साधनामधला वैदिक साहित्यातलं वेद, याबद्दल आपण माहिती पाहिली. तर उद्याच्या भागामध्ये आपण वेद म्हणजे वैदिक साहित्यामधला वेद हा पहिला पॉईंट झाला. पुढचा पॉईंट हा ब्राह्मण ग्रंथ आणि त्याच्यानंतर जे काही पॉईंट असतील ते त्या पॉईंटची आपण माहिती पाहणार आहोत.